सकाळी जेव्हा मी वालधुनी नदीचे पाणी दौरा केला त्यावेळेस सन्माननीय आयुक्त, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आम्ही जेव्हा हा दौरा केला तर वालधुनी नदीचा आम्ही दौरा केला तेव्हा ते साफसफाईची मागणी होती. हुतेकर साहेब काल आले होते तर तेही बोलले की आम्हाला फक्त वालधुनी नदीचं तुम्ही क्लिनिंग करून द्या. तर आपण त्यासाठी आमचे चालू आहे प्रयत्न की आपण ती लवकरात लवकर क्लिनिंग करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी जेव्हा लास्ट टाइम खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जेव्हा आले होते, मीटिंग होती, तेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस देवळकर मॅडमने विषय घेतला होता की आमची वालधुनी नदीचा विषय आहे तो आमचा लवकर मार्गी लावावा. तर खासदार साहेब बोलले की त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी ते लवकरच शुद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आज मी सॅटिसचा प्रकल्पासाठी मी पाहणी दौरा केला. त्यावेळेस सर्व तिथले नगरसेवक होते, जसे पेनकर साहेब, किंवा मॅडम, जतीन साहेब, हे सगळेजण असताना आणि मोरे साहेब होते. त्यावेळेस त्यांचं असं होतं की मॅडम सॅटिसचा प्रकल्पाची तुम्ही पाहणी दौरा करा. तर अशी पाहणी दौरा केला तिथे बरेच आम्हाला असे विषय आढळले की ट्रॅफिकची समस्या आहे, फेरीवाल्यांचा विषय आहे, फुटपाथचा विषय आहे. तर त्यावरती कमिशनर साहेबांशी मी त्यांना बोलले की तुम्ही हे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. फेरीवाला झोन तयार तुम्ही करा. त्यानंतर हा जो ट्रॅफिकचा विषय आहे, ट्रॅफिक पोलिसांना आम्ही बोलवून घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही याचं काय नियोजन करता हे मला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. तर ते देणार आहेत आणि त्यानंतर आम्ही हा प्रकल्प सरांनी जसं सांगितलं की जुलै महिन्यात आपण हा प्रकल्प चालू करतो आहे. पहिला फेज आपण चालू करणार आहे, त्याच्यानंतर सेकंड फेजला थोडा वेळ जाणार आहे. त्यानंतर हा फेज चालू होणार आहे. शिक्षण परिसरामध्ये शौचालयाचा इश्यू आहे, ते तिथं आपण पाहणी केली. हो. काय समस्या आहे? त्या ठिकाणी जेव्हा पेनकर साहेब बोलले की महिलांसाठी जो आहे तो उल म्हणून आहे, पण त्या ज्या आपल्या ग्रामीण परिसरातल्या ज्या महिला आहेत जसे की स्टेशन परिसर जवळ असल्यामुळे त्यांना ते समजत नाही. ते पावडर म्हणून या नावाने आहे, पण तिथे जर आपण शौचालय हे नाव केलं तर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि त्यानंतर राहिला पुरुषांचा विषय, तर त्यासाठीही कमिशनर साहेब बोलले की आपण या ठिकाणी पुरुषांसाठी आपण शौचालय चालू करूया.